तर मित्रांनो, आजच्या आदिवासी एकता संमेलनाचा आजचा तिसरा दिवस रॅलीची सुरुवात झाली होती। रॅलीमध्ये अनेक प्रकारच्या आदिवासी संस्कृती आपल्याला बघायला भेटणार होत्या। अनेक प्रकारचे आदिवासी नृत्य असतील ते बघायला भेटणार। चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। छोटे छोटे बच्चे तर जाऊयात आपण आता संमेलनाची जी रॅली निघाली आहे। अनेक आपल्या संस्कृतीत आपल्याला इथे दर्शन बघायला भेटणार आहे। आपण स्टॉलमधून सध्या चाललो आहे। व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, स्टॉलमध्ये पण भरपूर सारी गर्दी आता जमलेली आहे आणि वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न येतो आदिवासी समाजातील लोक करतात। तर सकाळी आपण बघितलं होतं इथं काहीच नव्हतं, आत्ता किती गर्दी आहे। सगळीकडे स्टॉल आणि स्टॉल, फक्त स्टॉलच। तर जॅकेट पण आहेत, हे तौली आहे। चलो भरपूर अनेक संस्कृतीत आपल्याला इथं दर्शन दिसणार आहे। त्या क्रांतिकारकांची माहितीची पुस्तकं पॅम्पलेट पण आहेत। पथक इथे आलेले आहेत। त्या कला पथकांचं सादरीकरण इथे चाललेलं आहे। विविध प्रकारच्या राज्यामधून आलेल्या ह्या तरुणी आहेत। त्यांचं वेगवेगळ्या राज्यातील आपला आदिवासी कल्चर दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि भरपूर सारं आपल्याला आज आदिवासी नृत्य असतील, आपली संस्कृती असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे आदिवासी लोक राहतात ते बघायला भेटला या संमेलनामध्ये येऊन। तर संमेलनामध्ये आल्यानंतर खूप छान असतं। अनेक प्रकारचे आपल्याला ओळखी तयार होतात आणि आपली संस्कृती आपल्याला जाणून घेता येते। भरपूर सारी गर्दी होती आणि भरपूर मोठा असा जे आहेत या मंडपामध्ये 2 मंडप होते पाहायला भेटते। तर त्याच्यामध्ये अनेक आपल्याला मार्गदर्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। 24 तास मार्गदर्शन होतं इथं। 10 ते 15 लाख लोक इथं एकत्र आलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपले कलाकृती असतील, डान्स असतील, आपलं कल्चर असलं, आपली संस्कृती जपण्याचं काम आपले हे आदिवासी बांधव करत आहेत। तर नक्कीच मित्रांनो, पुढच्या वर्षीचं जे संमेलन आहे ते राजस्थान येथे होणार आहे। तर नक्की 11, 12, 13, 14, 15 जानेवारी या कालावधीत हे आदिवासी एकता महासंमेलन असतं। तर नक्की मित्रांनो, या संमेलनाचा एकदा याच्यात सहभागी व्हा आणि सहभागीच होऊ नका तर आपले याच्यातून आदिवासी समाज कसा पुढे जाईल, संस्कृती कशी टिकेल, हे सगळे याच्यातून घेऊन चला तुम्ही। चला व्हिडिओ कंटिन्यू करा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब नक्की करा।
तर आपल्या या आदिवासी एकता संमेलनामध्ये आमचे मित्र सागर भाऊ ते पण आपल्याला इथे भेटले. कधी आले? आता झालेले ते. चला आपल्या या संमेलनाचा आस्वाद घ्या, संस्कृती टिकूयात आपण. तुम्ही पण अशा संमेलनाला येत चला, जेणेकरून आपली संस्कृती कुठे आणि काय काय संस्कृतीमध्ये आहे आपल्याला ते इथे बघायला भेटतं. चला सागर भाऊ, कंटिन्यू करा. तर बघताच भरपूर अशी गर्दी आपल्या या आदिवासी एकता संमेलनाला तयार झाली होती. अनेक प्रकारच्या वेशभूषा, अनेक प्रकारचे डान्स असतील, आपले विविध राज्यातून आलेले आदिवासी बांधव असतील, त्यांची आपल्याला कला बघायला इथे भेटली. तर भला मोठा गेट होता आणि भरपूर सारी तरुण असतील, प्रतिष्ठित माणसं असेल, राजकीय सर्व माणसं एकत्र येऊन आपली संस्कृती कशी जपता येईल त्याचा सर्वजण प्रयत्न करत होते. अनेक प्रकारचे संदेश आपल्याला या ठिकाणावरून देत होते, जसे काय आदिवासी आरवली जो पर्वतरांग आहे ती बचावली. तर पुन्हा एकदा आपल्याला संमेलनामध्ये एका आपल्या मित्रांची भेट झाली. गावकरी आणि मित्र आपले किरण भाऊ कोंडार आहेत, त्यांच्यासोबत आहेत आपले प्रफुल्ल बांगर साहेब. एकदम खास अशी आपली मैत्री आहे आणि त्यांनी पण आपल्या या आदिवासी एकता संमेलनामध्ये त्यांची एक ट्रॅव्हलर गाडी घेऊन आलेत. तसेच आपले चिचुंडी गावचे तळपे मामा आहेत, त्यांनी एक वेगळीच वेशभूषा करून आलेले आहेत. ते नक्कीच आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पण काहीतरी गेटअप करून येत चला आणि आपली संस्कृती जपत चला. चला भेटूयात पुढच्या, अजून तुम्हाला बरंचसं काही बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. तर खूप छान वाटलं प्रफुल्ल दादाला भेटून आणि किरण दादाला भेटून. नक्कीच त्यांचा आवाज थोडासा आपला माईक बंद झाल्यामुळे आला नाही, परंतु त्यांनी एक संदेश दिला का व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि अशा संमेलन येत चला. तर धन्यवाद किरण दादा, तुमचा आवाज काही आपण कॅप्चर करू शकलो नाही व्हिडिओमध्ये, त्याबद्दल तुमची माफी. आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आदिवासी सांस्कृतिक का महासम्मेलन सबसे पहले मैं इस महासम्मेलन में हर वर्ष बड़ी संख्या में सौभाग्य मनाने सभी बातों का आज जहाँ शक्ति है, जहाँ युवा है, जहाँ संघर्ष का आवाज है और जहाँ भविष्य के लिए आदिवासियों की बड़ी ताकत है, ऐसा मुझे लगता है। महासम्मेलन में जुटा मेरा एक अनुभव मैं आपके सामने बच्चों शेयर करना चाहता हूँ। जो कि हमारी मुख्य परंपराएं, हमारे पोषा, हमारी अलग अलग भाषाएं सब हमें यहाँ सीखने की है, लेकिन सबसे ऊपर है कि प्रदेश के साथ हमारा रिश्ता सामूहिक जीवन और तर इकडे समोर तुम्ही पाहत आहे आसाम राज्यातील आपले आदिवासी बांधव आहेत आणि त्यांच्या बरोबर सेल्फी घेण्यासाठी चाललेली ही गर्दी आहे. भरपूर सारी लोक त्यांना बघण्यासाठी आलेले आहेत. आसाम
की इथं तरुणी आहेत बऱ्याचशा आणि सेल्फी घेण्यासाठी त्यांच्यासोबत एवढी गर्दी आहे. तर चला आपण पण आलेलो आहे. तर भरपूर सारी पब्लिक होती आणि अनेक वेशभूषांमध्ये आपले आदिवासी बांधव आपले कल्चरल कसं होतं पूर्वीची लोक कसे राहायचे कसा त्यांचा गेटअप होता ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर इथं आपल्याला एक फळ दिसले. चला बघूयात आपण एक कोणतं फळ आहे. तुम्हाला जर या फळाबद्दल माहिती असेल तर नक्की कॉमेंट करा. कसं लागतं ते पण नक्की कॉमेंट करून सांगा. चला आपण बघूयात थोडीशी याची टेस्ट घेऊन. उसका नाम क्या है रे? कमड़क. का फल है? का फल है? कहाँ मिलता है? इसकी खेती होती है क्या? किधर से लेके आते हैं आगोड़ है. सत्रह किलो लगे हैं. कैसा सौद है भाई? कैसा लगता है? आवलोग है ये. दुसरं जय जवाहर जय आदिवासी फक्त 200 रुपये फक्त 200 रुपये फक्त 200 रुपये टी शर्ट घेऊन जा साथी हो. जय जवाहर जय आदिवासी. तर आपण सध्या स्टॉल बघतोय आता. पावरी आदिवासी कांसारा वारली जिल्हा केंद्र यांच्यामार्फत बऱ्याचशा वारली पेंटिंग लग्न कला वस्तू फोटो बऱ्याचशा वस्तू इथं आहेत लाकडापासून बनवलेल्या. पावरी सुद्धा आहे. जय जवाहर दादा. कहाँ से हो आप? पालघर से. काय प्राइस आहे? ये 1500. ये 1000 का है. हाँ. ये 1500 का. लास्ट वाला 3000 का है और ये सब 200. हे 3000 सांगतात ते. या वस्तू लाकडाच्या सगळ्या मोठी पावरी दाखव ना. तर महाराष्ट्रातील पालघरचे आहेत ते. तुम्हाला जर पावरी पाहिजे असेल हिची किती आहे मध्ये? त्याची 2000 आहे का? चांगलं आहे. त्याला खूप चांगलं आहे. खूप सुंदर आपली संस्कृतीचं जतन. वारली पेंटिंग जर तुम्हाला पाहिजे असतील वसावले तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर सुद्धा देण्यात येईल. चला खूप छान आहे. ट्रायबल वारली कला केंद्र दामसिंडागपाडा कोंढवा जिल्हा पालघर. इथे अजून एक आपल्याला स्टॉल आहे. इथे पण आपले पावरी वाद्य आहे. तारपण इत्यादी आपण बोलतो पावरी वाद्य. वारली पेंटिंग पण आहे. इकडे दादा आहे त्यांना विचारू आपण. इथे पण पावऱ्या आहेत भरपूर साऱ्या. भरपूर काही आहे इथे. ट्रायबल किचन पण आहेत. मला छोट्या छोट्या पावऱ्या पाहिजे असतील त्या पण आहेत. जय आदिवासी दादा. काय नाव आपलं? नाव काय आपलं? गणेश जपका. कुठून आले आपण? पालघर. आपला कसला स्टॉल आहे आज? वारली पेंटिंगचे सर्व प्रोडक्ट आहे. काय काय आहे याच्यामध्ये? आर्ट आणि ट्रायबल वारली आर्ट दामकिन याच्यामध्ये आर्ट आणि क्राफ्टचे दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट भेटतील. जसं की वारली पेंटिंग आहे. तारपा फ्रेम आहे. काय किंमत त्याची? वारली पेंटिंग ही 2000 पर्यंत भेटू शकते. हे तारपा 4 व्हीलर मध्ये ठेवायची तारपा आहे. किती आहे? ही 200 रुपये. 200 रुपये. हे किचन 100 रुपये. हे वाले ही तारपा अर्धा फूटचे आहे. हे काय? ही 200 रुपये. हे काय? सिट्टी कशी वाजवते? ही 30 रुपये. कशी वाजवते?
आमरा पावर आमदार 12,000 वाजता कोणावर अजून हे मोठेवाले मोठे 1 फूटचे 2 फूटचे आणि 3 फूटचे अशा 3 प्रकारचे तार काय प्राइस त्यांची? त्याचे 2,000 1,500 1000 अजून काही प्रॉडक्ट आहे एवढेच. हे काय कोणाला पाहिजे असेल तर तुमचा कोणी कॉन्टॅक्ट नंबर सांगा. कुणाला तारपा वगैरे वारली पेंटिंग पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9637698655. ओके चल आधी जय दिवशी धन्यवाद. भरपूर आपल्या लांबून लांबून आलेले आपल्याला आपले पथक दिसत आहेत आणि इकडे आपले वांगे सर असेल अनेक आपले कार्यकर्ते आहेत तिथे पण आपली त्यांची भेट झालेली आहे. ओके आदिवासी ड्रेसेस आदिवासी हेयर ऑयल ये भी एक प्रोडक्ट है. चलो इधर देखते हैं आदिवासी हेयर ऑयल आपण त्याची व्यवस्था बघतो. अनेक ऍड मध्ये आपण यांना बघितलेलं असेल. आदिवासी दादा क्या क्या लाए आप? ये कर्नाटक से लेके आए आदिवासी अक्कीपी की नीलांबरी होता है. बाल के लिए अच्छा काम करेगा. 4 दिन के अंदर आपका झंडा टूटना बार रुक जाएगा. ऐसा 2 बॉटल लगाया तो हमेरा ऐसा बाल आएगा लंबा. 2 बॉटल लगाना चाहिए और बाल टूट रहा है ऐसा लंबा आ जाएगा. 1 बॉटल लगाया तो आपका घना आएगा नहीं आएगा हेयर फॉल जाएगा. ये आदिवासी अक्कीपी की नीलांबरी होता है. अभी जेंट्स रहे तो 1 बॉटल लगाना, लेडीज रहे तो 2 बॉटल लगाना. ये गारंटी वाला है. मेरा खुद का प्रोडक्ट होता है. कर्नाटक मैसूर होता है. कितना लगाने का रोज का? रात को जड़ों में लगा के सो जाने का, सुबह उठ के वॉश करने का. हफ्ते में 3 बार लगाने का. 3 महीने का कोर्स होता है. 2 बॉटल लिया तो 6 महीने का कोर्स होता है. ये लेडीज बच्चा कोई भी लगा सकता है सर. और गारंटी वाला. ऑर्डर से भी मिलता है आपको? हाँ सर ये नंबर है ना, ये नंबर से कॉल करके व्हाट्सएप के ऊपर आपका सही एड्रेस लगा दो. आपको कैश ऑन डिलीवरी होम डिलीवरी में आ जाएगा घर के पास 1 हफ्ते के अंदर. ओके. और आदिवासी बोल के ऐसा भी ज्यादा आ रहा है. ये फेक वाला है. ये फेक वाला है. फ्लिपकार्ट मीशो पे आ रहा है ना, फेक वाला है. इसको नहीं लेना. ये ओरिजिनल आप? हाँ ओरिजिनल इधर है सर. ये सही वाला है. एड्रेस नंबर है ना सही वाला है. लेडीज जेंट्स छोटा बच्चा और क्या क्या प्रोडक्ट है आपके पास? क्या सर? और क्या क्या प्रोडक्ट है सर ये पूरा आदिवासी का है. हाँ. ये दरख्त का भी है. बॉडी पेन के लिए है संजीवनी. ये बेरो लेता है. इस सिर का दर्द जख्म के लिए काम करेगा. चलते. ओके. हाँ ओके धन्यवाद. हाँ धन्यवाद सर. अनेक राज्यांमधून आलेले आदिवासी समाजातील आपले बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. अनेक थोर विचारवंत असतील, जुने कार्यकर्ते असतील, ते सुद्धा आपल्याला भलं मोठं इथं स्टेज आहे. यहाँ आगे देखिए आदिवासी नहीं है हम निवासी है ऐसा करके स्टॉल आया है. बचाव के लिए चांगल्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आपल्याला नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतंय. आपली संस्कृती जतन करण्याची धडपड आपल्याला प्रत्येक वेळी बघायला भेटते. तर समोर जर बघितलं आपलं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील, टंटा मामा भिल असतील आणि धरती आबा बिरसा मुंडा यांचा स्टॅच्यू होता. त्यानंतर आपण बघूयात आपल्या कार्यक्रमा ठिकाणी बाहेर जेवढी आपल्याला पब्लिक दिसते तेवढीच आपल्याला कार्यक्रमा ठिकाणी त्यापेक्षाही दुपटीने गर्दी आपल्याला आपले विचार ऐकण्यासाठी, थोर विचारवंतांचे विचार ऐकण्यासाठी इथं गर्दी झालेली आहे. तर तुम्ही कल्चरच पाहू आपल्याला बघायला भेटणार नाही. तिथं आपल्याला अनेक विविध प्रकारचे विचार आपल्याला इथून घेऊन जाता येतील असे विचार आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. बघा या मंडपामध्ये एवढी गर्दी आहे. तर बाजूचा मंडप तुम्हाला दाखवतो. त्या बाजूच्या मंडपामध्ये पण इतकीच गर्दी आहे. मग 10 ते 15 लाख लोक इथे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात पूर्ण भारतभरातून. तर मित्रांनो नक्कीच अशा या कार्यक्रमाला नक्की तुम्ही चला. पुढचं राजस्थानला कार्यक्रम आहे त्यामध्ये पण तुम्ही सहभागी व्हा आणि आपल्याला अशी कल्चर आपल्याला बघायला भेटणार आहे.
जबरदस्त अलग अलग राज्यों की मागणी उपस्थित हुए असते हैं, बहुत शानदार तरीके से यहाँ पे व्यवस्था की गई है। और झारखंड, गुजरात, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, अलग अलग राज्यों के जो आदिवासी है यहाँ पे एक मंच पर उपस्थित हुए हैं। बहुत बड़ा ग्राउंड है और अपने अपने सांस्कृतिक वेशभूषा में यहाँ पे सब उपस्थित हुए हैं और ये दर्शा रहे हैं, ये मैसेज दे रहे हैं कि हम सांस्कृतिक रूप से एक हैं और संस्कृति के अनुसार पूरे भारत देश के आदिवासी ये नहीं पूरे विश्व के जो आदिवासी हैं वो एक है और हम संस्कृति के अनुसार ही हम लोग हो सकते हैं। ये यहाँ पे संदेश दे रहे हैं आदिवासी और अलग अलग कल्चर, अलग अलग संस्कृति, अलग अलग नृत्य को यहाँ पे दिखा रहे हैं जो भारी मात्रा में यहाँ पे उपस्थित तरीके से आप सभी का सहयोग बना रहे। जय आदिवासी, जय जोहार, जय संस्कृति। इधर है मध्य प्रदेश का ये क्या नाम दादा जी आपका? क्या नाम आपका? आपका पांड्या पांड्या उत्तर कोड़े दवाली बोलो कहीं जा रहे हैं? हाँ तो चलिए बहुत बढ़िया हो गया। किसकी पूजा करते हो? कौन सा देव है? ये है बताइए इसके बारे में। वाह वाह इथं आपलं हॉटेल आहे आपले सीताराम बांडे सर आहेत. बांडे सर नमस्कार. जय आदिवासी. कसं काय जेवण आहे आपल्या? एकदम गावरान आणि घरचं जेवण आहे. इकडं आपल्या गॅसवरच्या भाकरी झाल्या तिकडे आपल्यात. चला मस्त पैकी
तर मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला भरपूर सारी गर्दी बघायला भेटली. 3 दिवस चालणारा हा 13, 14 आणि 15 तारीख या 3 दिवस चालणारा हा कार्यक्रम होता. खूप छान असं नियोजन होतं आणि पुढच्या वर्षी देखील या 13, 14 आणि 15 जानेवारीला राजस्थान येथे हे संमेलन भरणार आहे. तर नक्की मित्रांनो, संमेलनामध्ये या सहभागी व्हा आणि कार्यक्रमाचा आनंद लुटा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.